तर मित्रांनो तो मच्छी साफ करून झाले, आता फ्राय करायच्या. मी बोलत होतो एवढी काय आपल्याला सामनाला दोघंच आहोत, एवढा सगळा 4 फिश आणि एवढे प्रॉन्स दोघात काय सामनाला असं वाटलेलं, पण आता असं वाटतं मी एकटाच सगळा काय, एवढी टेस्टी लागते. तर नमस्कार मित्रांनो, आज आलेलो आपण फिशिंगला. पण समुद्राचं रौद्र रूप बघू शकता, खतरनाक हे झालं, खवळ आहे समुद्र बघू शकता, जाम लाटा आहेत. त्याच्यामुळे काय आपल्याला जास्त काय फिश कॅच झाले नाही, पण आपल्याला आपण एक कोलंबी आणलेली आणि त्याच्यावर आपण बेट फिशिंग करत होतो, स्मॉल फिश पकडण्याचा प्रयत्न करत होतो. तर आपल्याला 2 तांबी आणि 2 कसले मासे भेटले काय माहिती नाही, पण ते आता आपण मस्तपैकी फ्राय करणार आहोत आणि खाणार आहोत. बघू शकता इकडे एक छोटीशी रेड स्नॅपर आहे. आणि हे कसले मासे आहेत ते कमेंट करून सांगा, मला काय माहिती नाही. हे बघा, हे बघा एक जिवंतच आहे, आताच पकडलं मित्रांनो. बघू शकता ते खतरनाक. आणि ही छोटी एक रेड स्नॅपर आहे बघू शकता, आणि एक अजून त्याच्यात आहे आईस बॉक्समध्ये. तर आता आपण मस्तपैकी त्याची मस्तपैकी आपण तवा बिवाडला फ्राय करायची. हां, आणि मस्तपैकी खाऊ आता फ्राय करून. तर त्याला आधी पहिलं तर त्याला साफ करूया, मस्त त्याची खवलं वगैरे काढूया. बघू शकता जिवंत आहे, ताजा ताजा आपला हे होईल. बघू शकता इथे एक छोटासा खेकडा आहे बसलाय बघा. आता तो मच्छीच्या वासावर बाहेर निघाल. आणि इकडं आपण बेडसाठी बघा थोडी कोलंबी आणलेली, म्हणजे चांगलीच आहे, ताजी ताजी आहे, खायला पण आणलेली आणि बेडसाठी पण. तर आता आपण तिची पण फ्राय करून खायची मस्तपैकी. मस्तपैकी कोलंबी साफ करून घ्यायला लागला ती. काय करू, असे 2च हे करू फक्त सोलू काढायला लागेल. तर आपल्याला पहिले बिस्कट खाल्लेले तर मित्रांनो आपले आता मच्छी साफ करून झाले मस्तपैकी आणि वारबीर केले बघा. तर मित्रांनो तर मच्छी साफ करून झाले, आता फ्राय करायच्या. आणि इथे आपण सगळी काय कोलंबी साफ करत नाही बसलो, एवढीच आपल्याला दोघंच आहोत ना, दोघांना संपेल एवढीच थोडीशी घेतली आहे आणि बाकी ठेवले तसे. चांगली आहे, फ्रेश कोलंबी पण आहे आणि मच्छी तर का आताच ताजी ताजी काढले, जिवंत फ्रेश मावरा. आता मस्तपैकी तव्यावर फ्राय करून खायचं आहे. चला तर लगेच. तर बघू शकता इकडे पूर्ण तयारीतच आलेलो, आज ठरवूनच आलेलो काय पण भेटू दे, आज मस्त काय भेटेल ते फ्राय करून खायचं. आणि नशिबात मोठे काय कॅच नाही झाले, पण जे छोटे छोटे भेटले तेच आता फ्राय करून खायचे मस्तपैकी.
ती माझी पण बॅग. मस्तपैकी फ्राय कर. लसूण यांच्यात फोडून ह्याच्यात टाकू. तर मित्रांनो, तुम्ही कधी ही रेसिपी ट्राय केले काय? केले असेल तर कमेंट करून सांगा. आमचा कुक नवीन रेसिपी काढले फ्राय करायची कशी ती. मी तर पहिल्यांदा बघतोय, पण इकडे तोंडाला पाणी सुटत चाललंय आधीच. तर मित्रांनो, इकडे आपली आता तयारी झाली पूर्ण. आता फक्त तव्यावर फ्राय करायचं आणि मस्तपैकी खायचं आहे. एक मसाला लावून एकदम बघू शकता. इकडे आपले मस्तपैकी आता फ्राय होते. कुक वाव, खतरनाक. टेस्ट केल्यावर समजून येईल कसं. टेस्ट केल्यावर समजा आमच्या कुकनी काय बनवलं आणि कसं बनवलं ते. टेस्टीच असेल. नवीन कुक नाही, कधी पण कॅम्पिंग केली का? वा, काय काय साहित्य घेऊन ठेवलं बघा. कॅम्पिंग, कुकिंग. आधी पण आपण इथंच हे केलेलं आहे ना, कॅम्पिंग केलेलं तेव्हा. कॅम्पिंगसाठी फेवरेट स्पॉट आहे आमचा. इथं कधी पण आलो का एक तर रिकामी पण नाही जात, आणि इथं आलो की काही ना काही असे बनवूनच खातो मस्तपैकी. काय पहिल्यांदा मी कढीपत्ता पहिल्यांदा बघतोय फ्रायमध्ये. कढीपत्ता मी पहिल्यांदा बघतोय.
मच्छी फ्राय झाले आणि आता इकडे कोलंबी फ्राय, प्राउन्स. इकडे मस्तपैकी फ्राय केलेले बघा. कसले 2 रेड स्नॅपर आहेत आणि 2 काय आहेत ते माहिती नाही. बेटला लागलेत आपल्याला. आणि इकडे प्राउन्स फ्राय होते अजून. दोघेच आहोत आणि खायला आणि दोघांना एवढे संपल काय? हां म्हणजे विषय आहे का सगळा संपला. बघा इकडे अजून एवढी सगळी प्राउन्स. व्ह्यू बघू शकता इकडे समुद्र सगळं. तर मित्रांनो इकडे आपल्या कुकने आता सगळं काय बनवलं आहे. फ्राय केले मस्तपैकी. आता आपण पहिले टेस्ट करून बघूया कसे आहे. वा, एक नंबर. वा, एकच नंबर. पण काय पण बोला मित्रांनो, जे असे कॅम्पिंग करून बाहेर राहून जे असे ताजा मच्छी पकडून खाण्यात मजा ना, विकत आणून खायला. म्हणून तर अँगलर्स आहेत ना, खर्च जास्त होतो पण ह्या कारणासाठी जातात. एक नंबर. आता कोलंबी खाऊ. प्राउन्स टेस्ट करून बघूया. कोलंबी. वा, खतरनाक कुरकुरीत झाले एकदम. मस्त लागते ना, एक नंबर. थोडी तिखट झाले पण मस्त आहे. मी बोलत होतो एवढी काय आपल्याला सामनारा दोघंच आहोत. एवढा सगळा 4 फिश आणि एवढे प्राउन्स दोघात काय सामनार असं वाटलेलं. पण आता असं वाटतं मी एकटाच सगळा काय. एवढी टेस्टी लागते, खतरनाक. आता एकच नंबर आहे. कोलंबी पण काम तर खतरनाक लागते ना. काय बाहेर लागतं रे. तर मित्रांनो इथं आपण मस्तपैकी आता फ्राय बी करून खाल्लं आणि मगापासून आपण काय बघितलं नाही. पण इथं बघा पक्ष्याचा एक घरटा आहे आणि साईडला पक्षी बसला एक. इथं पक्षी बसलाय समोर आणि एक पिल्ला आहे त्याचा घरटा, ते पण दिसतंय एकदम. काय कावळा आहे की कोकिळ आहे काय समजत नाही. दिसतंय का तुम्हाला माहिती नाही मला. हा बघा पक्षी बसलाय साईडला. तर मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो.